नमस्कार. वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं. प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो, तो वारा आपल्याला दिसत नसला तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते. तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे, त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही. दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात. पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही. तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या, पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत, असे अमृतानुभव आपल्याला माहीत नसलेले दादा, दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत. या मालिकेमधून आपण न ऐकलेले, आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्रप्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत. तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपण सर्वांना विनंती. शुभम भवतु. हा बघा संसार, ते कल्पना सुद्धा नाही कशी लोक यायला लागले, काय अरे काय कामकाज व्हायचं. असं मागे वळून बघितलं तर ना आमची लायकी काय आम्हाला माहीत आहे, पण कसे लोक येत गेले, काय कामकाज होत गेलं का असं काय आहे. आता तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया काका. वंदनीय दादांनी भक्तभाविकांशी केलेल्या संवादातून दिलेले सहज आणि सोपे मार्गदर्शन किंवा बोधामृत यासंबंधी आपला प्रत्यक्ष अनुभव काय आहे? प्रत्यक्ष काय, 7 सेमिनारला प्रत्यक्षच बघितलं की हाटी साधना. पहिल्या सेमिनारला गेलं तर सगळ्यांची कल्पना काय, बाहेर सेमिनार असतात ना तशी काहीतरी असेल असं. तिथं गेलो, बघितलं तो भविष्य ऐकल्याबरोबर एकदम असं झालं ना की निदान आपण विजापूरच्या लोकांसाठी तरी हे लिहून काढावं. त्यावेळेला घाणेकर आला होता, त्याला काय जाणीव झाली असावी किंवा बाबांची योजना असावी. त्यांनी कॅसेट आणल्या होत्या आणि 4 कॅसेट केल्या होत्या. मी त्याला रिक्वेस्ट केली, त्यांनी दिल्या मला आणि मग ते विजापूरला आल्यावरती मी लिहून काढलं. तर दुसऱ्या खेपेला जाताना म्हटलं आता लोकांच्या तोंडनं पाणी पिण्यापेक्षा आपण स्वतःच काय करावं, एक टेप रेकॉर्डर घ्यावा. पण पुण्याला गेलो, दुसऱ्यापासून लिहून काढायचे. पुण्याला गेलो आणि टेप रेकॉर्डर बुजता तो कुठे घेऊन रे, तो टेप रेकॉर्डर आणला आणि पुण्याला दादांच्याकडे गेलो. दादा म्हटलं हात लावून द्या. दादा कसं, मी हात लावलं काय होणार आहे, म्हटलं काय व्हायचं ते होईल, तुम्ही हात लावा. हात लावून दिले नाही. काय करणार आहेस म्हणाले. म्हटलं सेमिनारचं सगळं लिहून काढणार दादा. काय तिथं म्हटलं बसलं तर डोक्यावरनं 1 फूट जातो विषय. बरं म्हणाले. हा बघा अजूनही आहे असं एक वाक्य ऐकायचं, स्टॉप करायचं आणि पुन्हा स्टॉप करायचं. म्हणजे इतक्यांदा स्टॉप करून तो बिघडला नाही हे सांगायचं मला. 7 सेमिनार होस तोवर आणि 11 साडे 11 थोडंसं जेवण येतं. म्हणजे रोज ओरडायचे, अहो कमी जेवतात तब्येत खराब होईल. कारण ज्या जेवलं तर झोप येते ना. आणि 11 ते 6 वाजेपर्यंत घेत बसायचं.
एकदा बुकिंग संपलं की जाऊन एका खोलीत बसायचं आणि त्याच्याने ते लिहून काढायचं. त्यावेळेला आमच्यासाठी अशी आत्ताची पेन आहेत ना तशी जेल पेन नव्हती तेव्हा, बॉलपेन. जेल पेन नव्हती, बॉलपेन होती. ते लिहून 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 हात सगळा बाद झाला. म्हणजे मला जेवायला सुद्धा येत नव्हतं. जेवायला जायचं तर चमचा घेऊन जायचा, हे बोटच काम करत नव्हतं. मग मला बेळगावला घेऊन गेले आणि बघितलं. त्या डॉक्टरने सांगितलं काही विशेष डॅमेज झालं नाही आहे, तुम्ही ते असं काहीतरी हे करायला सांगितलं होतं. ते करत बसले 1 महिनाभर. आता बरोबर आहे. नंतर ह्या बोटाचं ऑपरेशन करावं लागलं. पण मला त्याचं दुःख नाही की आज पुस्तकं मिळाली म्हणून लोकांना काही त्यांचं ज्ञान झालं. CD ऐकायची मागे पुढे करायची होत नाही आणि CD ही अवस्था म्हणजे ही अवस्था म्हणजे काही कळत नाही. पुस्तकात तुम्हाला ते कळतं लगेच. मग हे असं करावं लागतं म्हटल्यावरती थिएटरमध्ये येऊन बसून 2 सेमिनारच्या मध्ये प्रॅक्टिस करायची. तिकडे बघायचं आणि इकडे लिहायचं. त्यावेळेला तुम्हाला सेमिनारमध्ये लिहित होता की ही अवस्था म्हणजे ही नाही, त्यावेळेला तुमच्या बरोबरीने लिहायला कोण असायचं का, म्हणजे तो विषय लिहून घेत असताना? हां, तर माई होती की माई कोरडे अशी माझ्याजवळ बसायची आणि ती मास्तर असल्यामुळे ती सगळं व्यवस्थित लिहून घ्यायची. बऱ्याच वेळा माईची वही घेऊन जायचो मी आणि माई पण देत होती मला. आणि मी कुसुमाकर देशपांडेला टेपिंग करायला सांगितलं होतं. मी टेप गेला वर, कारण माझं टेप बदलायच्या वेळेस माझं लक्ष नसेल आणि ते काय ते बघताना मजकूर जाईल. पण ते कुशाने पण मस्त काम केलं. दादांचं किती लक्ष सांगू. कुसुमाकर कामात काम करून येतो रे जरा म्हणून जायचा. मला काय कळलंच नाही ते. कामात काम म्हणजे जाऊन सिगरेट ओढून हा येणार. तसं सिगरेट ओढून आला आणि येऊन बसला. म्हणाले वैशाली दादा म्हणाले काही लोकांना काय वाटतं आपण काय देवीच्या देवामागे सिगरेट ओढून आलं ते दादांना समजतच नाही. मी त्याच्याकडे बघितलं नुसतं. आणखीन एक होता गार गरम. जेवायला बसलं आहे त्या दिवशी एकादशी होती सेमिनारमध्ये. तर कांदा घातला वाढला. तर लगेच एकादशी दिवशी कांदा खायचा एवढं वाक्य म्हणाला. म्हटलं ग बस काही बोलू नको, प्रसाद म्हणून खा. झालं. सेमिनार चालू झाल्यावरती उठा गार गरम. तुमच्या साधण्याआड कांदा येत असेल ना तर एक ब्रह्मा विष्णू महेश म्हणून 3 कांदे ठेवा आणि पूजा करा. किती लक्ष असेल दादांचं. नंतर जेव्हा दादानी संमेलनं 1979 ते 83 पर्यंत घेतली ती नंतर तुम्ही जशाच्या तशी लिहून काढली. लिहून दादाला दाखवायला गेलो तर म्हणाले ह्याची जरुरी आत्ता नाही आहे, पुढे बघू. आणि ते पुढं 25 वर्षानंतर 2003 ते 10 रिपीट झाली आणि तिचं दादानी घेतली ती तिथंच शिरोड्यामध्ये. याला कारण काय तर लीलाते आल्या होत्या 1995 आमच्या केंद्राला 50 वर्ष झाली म्हणून. 25 वर्ष सॉरी. तेव्हा मोहम्मद दिलबाबा म्हणाले हात मोडेस्तव लिहिलंच ना ते लोकांना सांग आता. मी नुसतं असं हसलो. काय म्हटलं आम्ही काय सांगणार. पण पुढे ते बरोबर कसं झालं आणि काय झालं हे काय आश्चर्य आहे सगळं. म्हणजे इट इज इमॅजिनेशनच्या पलीकडे. त्याला कारणही असं झालं की जेव्हा पहिलं साधना संमेलन 2003ला सुरू व्हायच्या अगोदर 1 वर्ष 1.5 वर्ष आधी शशी काकांनी मला सांगितलं की हे सेमिनारची वही तुला देतो, ती कॉम्प्युटरवरती टाईप कर आणि ती टाईप झालेली कॉपी मग त्याच्या झेरॉक्स काढून मग आपण सर्व केंद्रांना पाठवायच्यात. तेव्हा ते टाईप करून मी त्यांना दिली. तर ते काय होतं की राखी पौर्णिमेच्या अगोदर 8 दिवसापर्यंत ते सगळं तयार करायचं होतं आणि माझं टायपिंग झालं होतं, थोडं राहिलं होतं 1 पान 1.5 पान. त्यावेळेला संदीप जोशी माझ्याबरोबर बसला होता की ते टाईप करत असताना तर झाले की ते झेरॉक्सला द्यायचं. आणि नेमकं त्यावेळेला लाईट गेल्यामुळं सेव्ह कमांड दिल्यामुळं कॉम्प्युटरमधलं ती फाईलच ओपन होईना. सगळ्या दिवस मी आणि संदीप सगळ्या जिथं जिथं कॉम्प्युटरबद्दल लोकांना माहिती आहे सगळीकडे जाऊन आलो, पण ते काही केलं झालं नाही. मग संदीप आणि मी विचार करताना म्हटलं आता कसं करायचं आहे. तर म्हटलं आता ऑप्शन तर काही नाही, कारण हे पुस्तक त्यांना तयार करून द्यायचं आहे. म्हणाले राखी पौर्णिमा अजून 8 दिवसावर आहे, तेवढ्यात काय करता येतं का बघ, असं संदीप मला म्हणाला. मग ते 8 दिवसाच्या ती 70 पानं दिवस रात्र बसून मी ते टाईप केली पुन्हा. पण तेव्हा शहाणा झालो, एकच फाईल केली नाही,
10 पानाची एक फाईल वेगळी करायची. हां. त्यामुळे गेली तर 10च पानं जातील. म्हणजे तेच जमलं. चुकीत तुम्हाला अडचण आली तर त्या अडचणीत काहीतरी शिकायचं आहे आपण. आणि ही अशी साधना संमेलनाची पुस्तकं, म्हणजे पहिलं पुस्तक झालं की काकांनी सगळ्या केंद्रावरती एक एक कॉपी पाठवली. तशी एक कॉपी पोंडा केंद्रावरती पण बापूंच्याकडे गेली. मग बापून आणि माईनी मिळून, माईला माहिती होतं ना हे सेमिनारची पुस्तकं लिहित होते वगैरे, त्यामुळं मग त्यांनी ठरवलं की आपण हे संमेलन आता घेऊया. म्हणून काकाने एक दिवस फोन केला की असं असं सेमिनार घ्यायचं आहे, तर त्याच्यासाठी मी नावं घ्यायला सुरुवात करतो आहे. आता असं म्हटलं तर ते आता नको, नंतर बघूया म्हणणार. म्हणून माई म्हणाली तसं नको, ते नावं घेऊन झाल्यावरतीच फोन करायचा शशीला म्हणून. तसं नावं 70-80 नावं घेतली आणि फोन केला की असं मी नावं घेतली तरी तू यायचं आणि सेमिनार घ्यायचं आहे. हा इथपर्यंत विषय झाला. ते 2003 साली अशी साधना संमेलनं जेव्हा शशीकाकांनी घ्यायला सुरुवात केली तेव्हा साधारणतः 2007 6वं संमेलन सुरू होणार होतं. त्याच्या आधी म्हणजे त्या 6व्या साधना संमेलनामध्ये भावातीत अवस्था ह्याचा लाभ उपस्थित असणाऱ्या सर्वांना करून द्यावा असा एक विषय डोक्यामध्ये काकांना आला, कारण त्याच्यामध्ये तसं लिहिलं होतं. म्हणून मग काका म्हणाले की भावातीत अवस्था जर लोकांना अनुभवायची असेल तर आरती साधनेतून ते ऐकवायला सोपं होईल. तर आरती साधना चांगली व्हायची असेल तर आपल्याला कुठं जावं लागणार आहे? बाळेकुंद्रीला, पंतांच्याकडे जायला लागणार आहे. म्हणून मग आम्ही गाडीमध्ये भर लोक करून 12-13 जण पांढरे कपडे घालून आम्ही गेलो. तेव्हा पंताष्टमी होती तेव्हा. 12:30 कुठे आहे बाहेर गेला राजू. तर तो म्हणाला काका आपण आरती करायची काही ते. म्हटलं आपण काही ठरवायचं नाही आहे, पंतांची इच्छा असेल आणि त्यांनी बोलवलं तर आपण आरती करायची. मग आम्ही मागे गेलो. ते धुनी होती, धुनी वगैरे, ती धुनी आहे तिथं आम्ही करत होतो. तिथंच कार्यक्रम चालला होता. संगीत सेवा चालू असते तिथं. आम्ही सगळे एका ड्रेसमध्ये बघून तिथलीच व्यक्ती इकडे आली आणि म्हणाले तुम्हाला आरती वगैरे करायची आहे का? म्हणजे त्यांनीच विचारला. मी जे म्हटलं होतं तर आम्हाला आश्चर्य वाटलं. म्हणून हो करायची आहे. मग तुम्हाला अर्धा तास देतो म्हणाले. मग आम्ही 5च आरत्या केल्या सुंदर. तो लगेच दादाने चाली लावलेल्या आरत्या ना त्या आणि पेटीवर. तर म्हणाले किती सुंदर चाललेल्या त्या कोणी लावल्या आहेत? तर म्हटलं आमच्या दादाने लावल्या आहेत. म्हणजे असा आशीर्वाद आम्हाला त्यांच्याकडनं मिळाला. म्हणजे आम्ही आरती करू का? म्हणजे ज्या कार्यासाठी आम्ही गेलो होतो भाव तिथं अवस्थेसाठी तिथं त्याचा अनुभव लोकांना यावा म्हणून तो आशीर्वाद मिळाला. आणि त्याच्यानंतर 6वं साधना संमेलनामध्ये पहिल्यांदा आम्ही अनाऊन्समेंट अशी केली की आता जी आरती साधना होणार आहे त्या सर्वांनी श्रवण भक्तीचा लाभ घेऊन ती ऐकावी. डोळे बंद करून ऐका. म्हणजे तुम्हाला एकदा ऐकण्याचा आनंद वेगळा आहे, तो सर्वांनी घ्यावा. 2 सेकंद आपण कुठेच तरी जातो, कळत नाही तो. त्यानंतर तुम्ही एक वास्तूचं उदाहरण सांगितलं. वास्तूचं उदाहरण दादांनी म्हणजे काय इतर ठिकाणी वास्तुपूजन करतात तर 28-30 हजार रुपये. काय रे प्रत्येकाचा अनुभव आहे वास्तुशांचा. त्याला एक चांदीची सोन्याची प्रतिमा असती कसली तरी काय म्हणजे 30-40 हजार रुपये खर्च येतो. आणि एवढं करूनही ती वास्तू बरोबर असते की नाही म्हणून असे दादा 2 भक्तांच्या घरी गेले. त्यावेळेला म्हणाले इथली वास्तू शांत झाली नाही आहे. हे म्हणले असं कसं? आम्ही कवड्याच्या भटजींना बोलवून सगळी वास्तुशांत केली आहे. सगळी 30,000 रुपये खर्च केलेत म्हणाले. म्हणून मग वास्तुशांत झालं. त्याने काय दिलं तुम्हाला? म्हणाले पुडी दिली म्हणाले, ती घेऊन या. पुडी आणून बघितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्याच्यात कोळसे निघाले. म्हणाले मग घरात धूर निघणारच. आणखीन एका भक्ताकडे गेले, तिथंही असंच होतं, तिथंही तेच झालं. पण दादांचं किती निराकरण सोपं आहे बघा. शनिवारी शेंडीकडनं भिजवून नारळ ठेवायचा, संध्याकाळी फोडायचा सूर्यास्ताच्या पूर्वी. तो बाहेर नेऊन टाकायचा, हातपाय धुवून आत याचं दोन्ही प्रथा म्हणायच्या. आणि दुसऱ्या दिवशी अँटी क्लॉकवाईज जाऊन श्री साईनाथ हनुमा म्हणत अक्षता टाकायच्या. झाली वस्तू. असे लोक करून राहायला गेलेले आरामात आहेत. आणि ज्यानं भडजींना बोलवून 30-30 हजार रुपये गेलेत ना, हे ज्ञान याच्यात सांगितलं. वास्तुपूजन वास्तू शुद्ध करायचं हे निराकरण आहे. ते आजीबाबांनी सांगितलं. त्याच्यानंतर मग ते दादानी आपल्या सर्वांना सांगितलं. अजून एक म्हणजे वास्तूची प्रतिमा एक दादानी सिद्ध केली. हो, ते आता मुंबईला काय व्हायचं, एक घर असेल. पूर्वी काय असायचं, एकच घर असायचं प्रत्येकाचं, आणि समोर अंगण असायचं. तिथं वास्तुपूजन वगैरे करायचं. आणि मग नंतर त्या वडील गेल्यानंतर मोठा भाऊ असं. आता काय झालेलं, ब्लॉक सिस्टीम झाली.
ब्लॉक टेस्टिंगमध्ये 10 माणसांनी समजा नाव नोंदवलं आणि त्याच्या एकाच्या नशिबात वास्तू नसेल तर ते बाकीच्यांच्या नवचे पण होत नाही. पण लोक गेले, कामकाजात नाव लावलं आणि म्हणाले आम्ही नाव लावून इतके दिवस झाले 2 वर्ष, काही कामच पुढे सरकत नाही. तेव्हा बाबांनी वास्तूची प्रतिमा सिद्ध केली आहे आणि ती घ्यायला सांगितली एकाला आणि प्रार्थना करायला सांगितली. तेव्हा बाकीच्यांचे सगळे तशी कामं झाली. ते मलाही माहीत होतं म्हणून आम्ही जेव्हा आता ब्लॉकमध्ये राहायला गेलो तेव्हा मी वास्तूची प्रतिमा ठेवली आहे, रोज त्याची पूजा करतो. म्हणून आपल्या ठिकाणी सगळे राहणारे व्यवस्थित आहेत ना. तुम्हाला म्हणजे असंच एका गुरुबंधूचं जे वास्तुशांत झाली नाही म्हणून जे उदाहरण दिलं तुम्ही, त्यावेळेला एक गुरुबंधू तिथं देवीकडे कौल लावायची गोव्याला पद्धत. तर गोव्याला म्हणजे आपल्या इकडे घेणारच, पण काय ते आता अर्धवट विश्वास नाही. तर दादांनी सांगितलं, निराकरण केलं, लगेच काम व्हायला पाहिजे. असं कसं होईल? धीर झाला पाहिजे ना. आज लग्न झालं आणि उद्या सकाळी मुलगा झाला का मग विचारतो का आपण? हां, तर तो गेला, त्यांनी तिथल्या रूढीपणाप्रमाणे देवीला कौल लावला. तर आता बघा, कौल जर उजव्या हाताचा पडला तर काम होतं, बरोबर आहे. डाव्या हाताचा पडायला तर होत नाही, पण कारण समजत नाही. मग तो गेल्यावरती त्यांनी लावला कौल. खरं लावल्यावरती त्या भटजींच्या अंगात देवी आली आणि ती म्हणाली, भटजी सांगतो ते ऐकू नको, भागवत सांगतो ते ऐक. ह्या घडलेल्या गोष्टी आहेत. तसंच एकदा दादाने सीताफळ रामफळाचं उदाहरण दिलं होतं. मेन काय आहे, तुम्ही जन्माला आलाय, तुमच्या जीवनाचं रहस्य काय आहे? काय नरजन्माला येऊन नारायण होऊन जायचं आहे. म्हणजे काय व्हायचं आहे? किरीट बिरीट घालून, धोतर नेसून, चक्कर घेऊन असं उभं राहायचं म्हणजे नारायण. चांगले उच्चार, आचार, विचार, की हा माणूस देव माणूस आहे असं लोक म्हणतात. आता दादांना तुम्ही देव म्हणत होतात की नाही? का दादांचं बोलणं कसं होतं? दादांचं चालणं, वागणं, बोलणं हे तसं प्रत्येकाचं व्हायला पाहिजे. म्हणजे कसं, निसर्गात बरोबर आहे, चाललं आहे. सीता केव्हा होऊन गेली तेव्हा तर सीताफळ आता लावला तरी तुम्हाला तेच फळ चाखायला मिळत आहे. आंबा, हां, मी काय सांगतो नीट आहे का? आंब्यातील प्रधान काय आहे? नक्की. आणि साल, गौण आणि रस इतरांसाठी, हो ना? नक्की. म्हणजे साल म्हणजे स्थूल देह, गर म्हणजे सूक्ष्म देह आणि कोय म्हणजे बीज. की पुन्हा आंबा तसा खायचा झाला तर ते बीज आपण सांभाळून ठेवतो. तसं तुमचं स्थूल देहाने करीत असलेली साधना सूक्ष्म आणि कारण देहावर परिणाम करते आणि ती सिद्धता होती. मग ते साल काम झाल्यावर, चोकून झाल्यावर टाकून जाताना, मग हे जाताना टाकून जायचं आहे ना. मग ब्युटी पार्लरमध्ये जाऊन सगळं सजवून वरतं सगळं. काय उपयोग आहे त्याचा? आत काय आहे? इतरांना देण्यासारखं. आता पाहुणे बोलवले की त्यांना रस खायला देताना म्हणजे इतरांसाठी आहे. इतरांसाठी तुम्ही काहीतरी करायचं आहे. अन्नदान करायचं आहे, वस्त्रदान करायचं आहे, द्रव्यदान करायचं आहे, भूदान करायचं आहे, गोदान करायचं आहे आणि विद्यादान. काय करतो आपण? म्हणजे जे टाकून जायचं आहे त्याची काळजी भरपूर आहे. बरं, म्हणून दादा म्हणायचे, निसर्ग तुमच्या बाजूला आहे, तो गुरु म्हणून तुम्हाला ज्ञान देतोय, पण तुम्ही बघतच नाही. आंब्याची साल टाकायची हे कळतं ना, टाकून दिलं ना. गर आपणही खायचं आणि लोकांनाही द्यायचं आहे. आणि पुन्हा तसा आंबा खायची इच्छा झाली तर कोय आपल्याजवळ सांभाळून ठेवायची आहे. त्यातलं काहीच होत नाही. म्हणून मानवी जीवन ईश्वरमय व्हावे हा जन्माला येण्याचं कारण आहे. तेव्हा देवालाच काळजी पडली की काय सांगावं आता, मानव देही सार्थक हेची मी कोण आहे विवरी. आज जाऊन बघ, मनुजा ब्रह्म विचार करी. माणसं नाही विचार करत, ते ब्रह्मच विचार करायला की ह्यांना आता कुठला सोपा मार्ग सांगू बा म्हणजे उद्धरतील. इथं कायम तरी मुक्कामाला कोणी नाही आलं ना. म्हणून कबीराचा दोहा एक,
चल ऊठ मुसाफिर जाग जरा जाने की नौबत बाद चुकी. मुसाफिर खाना, मुसाफिर म्हणून आलाय तुम्ही. रेल्वे स्टेशनवर गाडी असतानाच तुम्ही बसता, गाडी आली की गाडीतून जाता, म्हणजे मुसाफिर. काही दिवसापुरते तुम्ही आलाय तिथं. चल उठ मुसाफिर जाग जरा, म्हणजे जागा हो. जेव्हा जन्मलास तेव्हाच मृत्यूकडे चालू झाली वाट. कोई आज गया. चल उठ मुसाफिर जाग जरा जाने की नौबत बाद चुकी. कोई आज गया, कोई कल गया, कोई जाने को तैयार खड़ा. इस दुनिया की यही रीत है, कोई इधर कायम मुकाम न किया. म्हणून रोजचा दिवस, आजचा दिवस व्यवस्थित घालवायचा. आपण तसं नाही आहे का, लंबकासारखं काल काय झालं उद्या काय होणार, काल काय झालं उद्या काय होणार. स्थिर आजचा दिवस तुम्ही चांगला घालव की तो भूतकाळात चांगला जमा होणार आहे. उद्याचं येणार तुम्ही चांगलाच करणार आहे, म्हणजे भूत आणि भविष्य घडलं की नाही. म्हणून ती प्रार्थना लिहिली आहे. सकाळी उठले, रात्री सगळं केलं, काय वाटेल ते करा, पण रात्री झोपताना म्हणा मी सकाळपासून संध्याकाळ काय केलं ते तुला प्रेमाने समर्पण करतो. हे शांत होतं की नाही बघा. मी सर्वांना सांगितलं ते करा आणि गुढीपाडव्याच्या दिवशी तुमचा अनुभव सांगा. मी करतोय ते म्हणून डोकं शांत आहे, खरंच शांत आहे. आणि इतरांसाठी संकष्टी करायची नाही आहे. संकष्टी कशाकरता करायचं नाही, मोदक केव्हा चंद्रोदय केव्हा होतो आणि मोदक खाऊन कधी झोपतो. अन्नदान, वस्त्रदान, द्रव्यदान, भूदान, गोदान आणि विद्यादान हे होत नाही. म्हणून ती दुसरी प्रार्थना आहे, मेरी दुआ इस तरह से पूरी करो भगवान, मेरे साथ जुड़े हुए और नहीं जुड़े हुए परिवारों की तथा रिश्तेदारों की जिंदगियां संवर जाए. करून बघा, इतकं सुंदर जीवन आहे, पण बघायचा दृष्टिकोन नाही आपल्याला. म्हणून पहिला गुरूंच्यावर दृढ विश्वास पाहिजे. पहिल्या झटक्याला जर मी तेव्हा विश्वास ठेवला होता आणि मित्रांचं जर ऐकलं, सगळ्यांमुळे टाळकं खाल्लं. फारच तू त्यांचं ऐकतो, हे एवढं शिकलास, हो इकडं अप्लिकेशन कर, तिकडं अप्लिकेशन. म्हटलं मी काय नाही, तुम्ही काय जास्त सांगा. आणि जे असं मला म्हणाले होते ना, ते सगळे कामकाजाला येऊन गेले साले. खरं सांगतो, इथं बसून खोटं नाही बोलणार. तुमच्या मित्राचीच गाडी नवीन आणलेली, मित्राची नवीन गाडी आणली आणि तोही नावं ठेवत होता, हे श्राद्ध कधी बंद करतात का, पक्ष कधी बंद करतात का, सत्यनारायणची पूजा, गणपती बसवायला. मग गाडी आली नवीन फियाट. नजर वाईट असते एकेकांची. ही गाडी हिथून बसला खर्च येणार त्याच्या 3पट खर्च पेट्रोल खायला लागली. त्याचं नॉझल बदललं तर काय काय भानगड सगळ्या केला, काय केलं तर काही झालं नाही. मग शेवटी मला विचारायला आला, म्हटलं आलास ना शेवटी, ठीक आहे. मी जाऊन आपल्या गाडीची पूजा करतो, नारळ फोडून टाकायचा, 4 चाकावर पाणी घालून केलं. गाडी एकदम बरोबर झाली. परती आहे, चहा पिऊन जा काय तर. म्हटलं पूजा केली आहे तेव्हा तुझ्याकडनं मी काही घेणार नाही, उद्या किंवा परवा येऊन घेईन. भारी कडकच रूल आहेत तुमचे म्हणाला. हो म्हटलं, काही प्राप्त करण्यासाठी काही सोडावं लागतं. मग गाडी बरं झाली. मग त्याला आता बोलायचं नाही, सगळी दोन्ही मुलं चांगली शिकलेली, पण लग्नच होत नव्हती. केंद्रावर वेळे ठेवून झालं, दोघांची लग्न झाली. मग पहिली मुलगी झाली ती एवढी संध्याकाळी 5 ते 6 गाड्याला लावून रडायची. त्यावेळेला 5 वेळा रडणार म्हणजे रडायला सुरूच. मग तिला जोडा बांधून ते एका निराकडे सांगितलं, ते कमी झालं. असे 2-3 अनुभव त्यांना आले. मग जरा गाडी रुळावर आली. अजून एक काका, तुम्ही तेव्हा एक उदाहरण दिलं होतं, म्हणजे आम्ही बघितले ते, एक गवळी त्याच्या म्हैस, ती गवळणबाई होती. तिने 10-15 हल्ली म्हशीच्या किमती किती आहेत माहिती आहे, 70-80 हजार. त्यावेळेला ती गवळणची याची ती 20 का 25 हजार म्हैस घेतली ती, आणि ती त्याची एकदम बंद झाली. त्यांची गरीब परिस्थिती आणि एवढे पैसे घातलेले. पण दादानी सांगितलं होतं, मी दोरा असा सिद्ध केला आहे तर माणसाचंच सरळ होत नाही सगळं, तर तो जनावराला सुद्धा कामकाज व्हायला पाहिजे, हे माझ्या डोक्यात होतं. आहे ना, बरोबर आहे ना. इथं साक्षी आहे बघा. पण तिला शिंगाला बांधायला दोरा दिला.
दोरा बांधल्याबरोबर 8व्या दिवशी ते काय पहिल्यासारखं दूध द्यायला लागले, सगळं व्यवस्थित झालं. म्हणजे दोरा फक्त माणसालाच नव्हे, कुणालाही बांधला तरी त्याचं कार्य होतं. म्हणजे आता आपल्याला काकांनी जी काय माहिती दिली त्याप्रमाणे दादानी अतिशय सोपं करून आपल्याला दिलेलं आहे. अतिशय सोपं आणि सोपं मार्गदर्शन दिलंय आणि सहज दिलंय. पण आपण काय म्हणतो की इतकं सहजपणे आपल्याला मिळालंय त्याची किंमत असत नाही. कुठंतरी 30-40 हजार रुपये घातले की मग बरं वाटतं. ते काम होऊ दे न होऊ दे, पण ते 30,000 गेलेल्याचं समाधान असतं. पण दादानी तसं नाही, सोपं आपल्याला करून दिलं. म्हणून रूढी परंपरेतून बाहेर काढण्यासाठी दादांना खूप वर्ष खर्च दादा म्हणायचे मी नराचं नारायण करायसाठी आलो, खरं ह्या लोकांना रूढी परंपरेतून बाहेर काढण्यासाठी 25 वर्ष गेली. काय रूढी परंपरा म्हणजे काय? एक कुटुंब होतं, तो बाप परिस्थिती बरी नव्हती म्हणून पंचा नेसायचा आणि काकबळी ठेवायला जायचा. तो वाकला की तो कासोटा सुटायचा, कारण पंचाला अंडा होता. मग नंतर पुढे परिस्थिती चांगली झाली, मुलगा ठेवायला लागला. मुलगा धोतर नेसत होता, पण काकबळी ठेवलं आणि ते धोतर ते ठेवल्यावरती कासोटा सोडायचा. ते लोकांनी विचारलं असं काय कसं? म्हणाले आमच्या वडिलांचा कासोटा सुटत होता, माझा सुटत नाही म्हणून मी सोडतो. म्हणजे अशा रूढी परंपरेतून आपण मार्गक्रमण करत आलो. हे करत जायचं. घाण्याला झुंपल्यासारखं बैलाला, त्या घाण्याला झुंपल्याला बैल असा फिरत होता म्हणे, त्याला तो तेल काढून नेतोय का पेंट करून काय करतोय काय माहीत नाही. म्हणजे मी सांगतो ते नीट आहे का? मग ते बैलाला सोडलं म्हणे, त्या मालकाने कंटाळा येऊन फिरू नको दार म्हण. तो थोड्या अंतरावर गेला आणि परत तिथं फिरायला लागला. म्हणजे काय, तुम्ही त्या तात्पुरतं सोडता, पण भीतीपोटी परत सुरू सोडलं तर काहीतरी होईल. दादा सांगायचे लांब असे एक बैल आणि एक गाय उभारली होती लांब, दोन्ही सारखेच दिसतात. जवळ गेल्याशिवाय बैल कळत नाही, मग नाही. मग हा गेला आणि त्या बैलाला घेऊन आला घरी. म्हणजे बाकीचे विधी आणि काय म्हणजे तुमची ओंकार साधना. ते घेऊन आल्यावरती पिळायला बसला म्हणे. तो बैल म्हणाला अरे मला मुताला सांग 2 किलो मुततो, दूध कुठायचं. म्हणजे साधनेने काय द्यायचं असं आहे म्हणायचं. तुझे बाकीचे रूढी परंपरा करतात ते बैलासारखे देत नाहीत. आणि हे म्हणजे दादा कसं उदाहरण द्यायचं बघा बरोबर. हे सगळं सांगायला लागलं ना की येतं सेमिनारमधलं काय ते ऐकून ठेवा, तुम्हाला आठवेल म्हणायचे. म्हणजे अशा रूढी परंपरेतून आपण बाहेर पडण्यासाठी दादानी किती सोपं केलंय बघा. गणपती नको, गौर नको, काही नको, अर्धा साधना. बदल हा आपल्यात घडवायचा आहे, हे कुणालाच कळत नाही. आपण नेहमी तू असं कर, अरे तू असं कर म्हणजे सर 3 बोटं तुझ्याकडे आहेत, 3 पट तू काय करायचं ठरव. आज आम्ही प्रसाद दिल्यानंतर ज्यांना मुलं होत नव्हती त्यांना मुलं झाली आहेत, म्हणजे दादानी काहीतरी घडवलं आहे ना. मी फोंडाच्या केंद्रावर सुद्धा कामकाज केलं आहे. आपण रत्नागिरीहून एक जोडपं आलं तर त्यांना मूल होत नव्हतं म्हणून त्याला मुलगा झाला. आणखीन तिथं काय कोणाची लग्न ठरत नव्हती. आमच्या केंद्रावर सुद्धा खूप लग्न ठरत नव्हते, त्यांची लग्न झाली आहेत. नंतर काही कामं ते सांगायला आता आश्चर्य वाटतं. तर काळजी तर आता नाही ना, कासायचं काळजी नाही. म्हणजे रूढी परंपरेतून आपण जे काही करत होतो त्या विधीतून आपल्याला विधी केल्यानंतर काहीतरी कृपा व्हायची मिळतीये की नाही ते सगळं माहिती कळायचं. काय सांगतो नीट आहे का, विधी केला तर विधीतून कृपा मिळाली की नाही माहीत नाही. आणि जर मिळाली असेल तर ती दोष प्रखर होण्याकडे जात होते. मी काय सांगतो नीट लक्षात आहे का? हां, हे मी मिनिस्टर केव्हा हे झालो नाही ना, त्यामुळे मला कळत नाही फोटो बोलायचं. मिनिस्टरना वगैरे सोय असते ना बोलायची, मी मिनिस्टर म्हणून नाही. तर तुम्हाला सांगतो म्हणजे रक्तातले दोष आहेत ते बाहेर जाऊन त्या दोषांच्या जागेला गुरुची शक्ती धारण व्हायला पाहिजे. ती उपासातनं तपासातनं ह्यातनं कशातनं होत नव्हती. जर झाली असती तर विमोचन न करता केले त्या दोष प्रखर होतात. म्हणून इतर मार्गापेक्षा आपला मार्ग श्रेष्ठ आणि वेगळा आहे.
आता दादांच्या सहवासामध्ये आपले अविस्मरणीय असे कोणते प्रसंग आहेत? माझी पाठ फार दुखायची. तेव्हा पुण्यात गुरुपौर्णिमेला गेलं की थंडीमध्ये तर पाठ चुकायचं. मी असा वाकून चालत आल्यावर दादा समोर येत होते. गिरे म्हणाले, काय झालं आहे? मी म्हटलं, थंडी पडली की अशी पाठ दुखती म्हणून. ती बाजूला खोली होती की मला माहीत आहे. तुम्ही जसं जिन्यातून आल्यावर लगेच बाजूला ते बुशकोट काढ म्हणाले. बुशकोट काढला आणि मला खालती झोपवलं. असं झोपून असं दाबले नाही. खटकन जरासा काहीतरी आवाज आला. पण त्या दिवसापासून आत्तापर्यंत अजून पाठ दुखत नाही. आता वयो परत आहे 80-85 वर्ष आहे म्हणून दुखत असेल, पण तेव्हा नंतर मला रिलॅक्स झाला. म्हणजे दादांचा पाठीवर हात आहे आणि त्यांचा तीर्थ घेतलं आहे म्हणून जागेवर आहे. नंतर तुमच्या थिएटरमध्ये राव मॅनेजर होते. संध्याकाळी तो राव यायचा, त्याला म्हणजे अशी आहूच होती. तर दादा असे बसलेले, मी बसलेलं, तो बसलेला, असे सगळे गप्पा मारत बसायचे. दादा गप्पा मारायचे आणि सिगरेट लावायचे. फै फै फै. ते आमचा तो राव मॅनेजरला फै फै पियाची इच्छा झाली. आता मागणार कशी? म्हणून त्यांनी आयडिया काय केली, दादा म्हणाले, तुमच्या सिगरेटचा वास येत नाही, पण म्हणाले पनामाचा वास येतो. त्यावेळी पनामा सिगरेट होती आणि ती घाणेरडी होती. म्हणजे आम्हाला माहीत, आमच्या कॉलेजमध्ये असताना तो पनामा ओढायचा, आला की भस्कन तो वास येता. दादा म्हणाले पनामा सिगरेट घेऊन ये. दादानी पनामा सिगरेट लावली, ते वास नाही. तेव्हा काय सांगावं दादानी? दादा म्हणाले, मी सिगरेट ओढतो पण सिगरेट तुम्हाला ओढती. मला जर उद्याने बाबाने सांगितलं बंद कर सिगरेट, तर मी लगेच सोडून देईन. मग त्याचं उदाहरण आमच्याकडे आहे. ते एक गुरुभक्त होते, ते म्हणाले उद्यापासून सिगरेट प्यायचं बंद करणार आहे. आज नवरात्राला मी ते कट्ट्यावरती सिगरेट ठेवून आणू, असे हात कापत ठेवला, दाढीवरती ठेवला. मी म्हटलं असं करू नका, माझं ऐका. तुम्ही रोज 10 पिताना पहिल्यांदा 8 करा, मग 6 करा, मग 4 करा आणि मग सोडा. नाही ना, मला सोडायचं. बरं झालं, नवरात्र झालं आणि 50 सिगरेट फुकल्या. मग याला काय म्हटलं, म्हणजे एवढं सोपं नाही आहे. पण दादानं जेव्हा बाबाने सांगितलं उद्यापासून सिगरेट बंद, तेव्हा बंद. ती कार्टून होती अशी, ती सगळी फेकून दिली. ती कुणाला पाहिजे घेऊन जा म्हणाली. त्या दिवसापासून हात लावला नाही. बरं, सिगरेट तरी का ओढत होते? त्यांचा छंद म्हणून नव्हे. ती फायू म्हणजे 15 माध्यमं समोरच्याची विकसित व्हावी म्हणून सिगरेट ओढत. म्हणजे प्रत्येक कृतीमध्ये काहीतरी अर्थ होता. म्हणजे दादा किती जागरूक होते, तसे आपण जागरूक राहायला पाहिजे. उद्याचा दिवस आपला नाही आहे का? एकदा वाडीला तुम्ही दादांच्या बरोबर गेले असताना जेवायला बसला तर जेवायला बसलो दादांच्या बाजूला. आधी दादा आंघोळीला जायचं, तर मला म्हणाले शशात तुझं पाणी काढून ठेव रे. म्हणजे काय होतं त्यात मला माहीत नाही. मी जाऊन आमच्या नेहमी मला सवय होती, आमचे वडील आंघोळीला आले की काडीची झाडून आधी बाथरूम स्वच्छ करून ठेवायचं, मग गरम पाणी काढून ठेवायचं, त्यांचा साबण ठेवायचा, धोतर निरा काढून ठेवायचं, टावेल ठेवायचा, सगळं व्यवस्थित. तसं मी दादांचं सगळं ते काडीची झाडी मारून सगळं व्यवस्थित ठेवलं. आणि दादा आले, आंघोळ केली, मी गेलं. बराच शिस्तीचा दिसतोय असं म्हणाले, सगळं बरोबर. म्हटलं मला घरातपर्यंत सवय आहे. नंतर ते जेवायला बसला. नंतर मग जेवायला बसलो. मला बाजूला बसून घेतलं होतं आणि दादा जेवले आणि उठून जाईल. बहुतेक पानात टाकत नाहीत दादा, पण काय थोडंसं टाकलं होतं, ते सगळं गोळा करून काय करतोयस म्हणाले. म्हटलं प्रसाद खातोय. सर्व संमेलनं तुम्ही लिहून काढल्यानंतर जेव्हा दादांकडे दाखवायला गेलात, त्याचे आत्ता काय त्याची जरुरी नाही, पुढे बघू म्हणाले. दादरला गेलो होतो आणि आलाय तसाच परत जा म्हणाले. गेलो त्या पुढे 25 वर्षांनी, म्हणजे नंतर दादा गेले 91 साली. लीला ते आल्या आमचं सिल्वर ज्युबली फंक्शन करायला सांगायला. मोहम्मद जिलानी बाबा म्हणाले, आता ते हातमोडे सर लिहिलेस ना, ते सांग. हे सांगितलं मी तुम्हाला.
तेव्हा म्हटलं मी हसलो. म्हटलं एवढं लोकांच्या पुढे आम्हाला शाळेत डिबेटिंग बोलताना घाम फुटायचा. म्हटलं एवढ्या लोकांना मी काय सेमिनार सांगणार, पण त्यांचा शब्द म्हणजे शब्द. ते सगळे ह्याच्याकडनं टाईप कसं झालं, ते बापूला काय बुद्धी झाली, आणि त्यांनी सेमिनार सगळी पार पडली 2010पर्यंत. काय सगळं स्वप्न पडण्यासारखं. तुमच्या मोठ्या बंधूंची मुलगी, तिचं लग्न ठरलं होतं, पण ते दादा किती प्रॅक्टिकल होते बघा. त्या मोठ्या हिचं लग्न ठरलं आणि पुण्याला करून द्यावं म्हणाले. पुण्याला गेलं तर ते त्यांचं म्हणणं मुहूर्तावर करायचं. तर मुहूर्त जेव्हा आहे तेव्हा कार्यालय रिकामं नव्हतं, आणि कार्यालय रिकामं तेव्हा मुहूर्त नव्हता. म्हणजे ते ऐकायला त्यानं ते तेलकट. मग दादांच्याकडे गेलो. दादा असे बसले होते. दादा म्हटलं असं झालं आहे, आणि कुणी सांगितलं म्हणाले मुहूर्तावर करायला पाहिजे. कार्यालय जेव्हा मिळेल तेव्हा आता मुहूर्त काढायचं, आणि झालं तिचं लग्न. माझ्या मुलीच्या वेळेस मुहूर्त नव्हता. तर बघा ॲडव्हान्टेज कसं असतं. ह्याला झालं मिरजेला खरे मंगल, खोटे मंगल नव्हे, खरे मंगलमध्ये झालं. तर आम्ही त्यावेळेला मुहूर्त नव्हता, तर त्यांनी आम्हाला 10,000 रुपये कन्सेशन दिलं. चांदीचा सेट सगळा वापरायला दिला आणि डेकोरेशन फुकट करून दिलं. म्हणजे फायदाच झाला की नाही. दादा तुमचं निराकरण कसं आहे. जेव्हा दादानी औदुंबरला सेवा केली 2.5 वर्ष, आणि त्यावेळेला नंतर ते पुणे मुक्कामी आले, तर तुम्ही असे सगळे बोलत असताना जेव्हा दादा औदुंबरची सेवा करून आल्यानंतर ते काय झाले, इतका वेळ काकांचं माईक पुढं सरकवत होतो, माझ्या माईककडेच माझं लक्ष नव्हतं. सॉरी. तर औदुंबरची सेवा संपून जेव्हा पुण्याला दादा आले, आणि त्यावेळेला त्यांच्या सानिध्यात तुम्ही सर्व असताना असं कोणी गुरुबंधूंनी प्रश्न विचारला की दादा तुम्ही औदुंबरला सेवा केली. दादाला विचारलं ना, दादा तिथं कृपा झाली म्हणजे काय झालं, तर वंडरफुल आहे. तर दादा म्हणाले कृपा झाली म्हणजे जसं काही आणून देत नव्हतं. ती म्हणाली तिथनं एक तेजोबल येतं आणि ते इथं धारण होतं, आणि इथं बुद्धी आहे. ती कुशाग्र होती. कुशाग्र म्हणजे काय, ते कुश नावाचं गवत आहे म्हणे, ते इतकं बारीक असतं, त्याच्यावरती तितकी तीक्ष्ण बुद्धी, आणि मग तिकडनं आलेलं ते बुद्धी धारण होऊन ते विचारापर्यंत जातं. नंतर अजून एक ते औदुंबरला दादाने मागितलं ना की पहिला मानव कसा होता. आता कार्य करायचं आहे, तू कार्याला सुरुवात कर म्हटल्यावरती दादा म्हणजे कार्य करायचं म्हणजे काय करायचं, तर आलेल्या प्रत्येक माणसाला ईश्वरमय करायचं. पण म्हणाले ईश्वरमय करायचं म्हणजे काय करायचं, तर मला तुम्ही असा पहिला मनुष्य दाखवा ज्याची आकृती देवासारखीच असेल, म्हणजे त्याच्याबरोबर तोलून ह्याच्यामध्ये काय कमतरता येते भरून काढता येईल मला. लक्षात बघा, तिथं सराफ बसलेत बघा. तुम्ही कोणीतरी सोनं विकायला आले तर तुम्ही ओरिजिनल म्हणजे प्युअर सोन्याचे ग्रेग मारले असते त्याच्या बाजूला कम्पेअर करून बघता की नाही. बरोबर आहे काय रे संजय, समजलं. तसं दादा आता हा आला की तो पहिला मनुष्य बघितला होता परिपूर्ण. म्हणून दादा म्हणायचे जन्माला येताना तुम्हाला प्रत्येकाला आकृती देवासारखीच दिली, पण तुम्ही कृती गाढवासारखी करता म्हणून बिघडताय. आता आपण असा विचार करूया, नुसतं ऐकायला बरं वाटलं पण हे सिद्ध करणं किती कठीण आहे. समजा आपण व्यावहारिक उदाहरण घेऊया. आता कामकाजाला भरपूर लोक येणार, कुणात काय कमी असेल कुणात काय कमी असेल माहीत नाही. तर एक स्टँडर्ड इनोवा गाडी आहे समजा स्टँडर्ड, आणि एक हजार लोक कामकाजाला येतात दादांच्याकडे आले असतील की नाही. त्या प्रत्येक रिपेअर येणाऱ्या गाडीमध्ये काहीच चाकं कमी आहेत, कुणाला दरवाजे कमी आहेत, कुणाला इंजनच नाही आहे, कुणाला आणखी काय आतले बसायची सीटच नाही आहेत, कुणाला स्टेअरिंगच नाही आहे. म्हणजे किती स्पेअर पार्ट जमा करून ठेवायला पाहिजेत. हे कल्पना आली का तुम्हाला. म्हणजे दादांनी काय केलंय
एवढा स्टॉक पहिल्यांदा ठेवला म्हणजे तेवढा पुण्याचा स्टॉक आपल्यावर असायला पाहिजे, तो देऊन त्या माणसाला त्या लेवलला आणायचं. म्हणून 5 दीक्षा आणि 3 विमोचन म्हणजे 8-10 अवस्था. विचार करून बघा शांतपणे, एवढ्या गाड्या रिपेअर करत नाही म्हणजे त्यांनी काय केलं आहे आणि आपण काय समजायला पाहिजे याची जाणीव होईल, तेव्हा खरोखर आपण सेवा करू. आता अजून एक मूळ प्रश्न आहे की वंदनीय दादांचा गुरुमार्ग हा इतर गुरुमार्गापेक्षा वेगळा कसा? इतर मार्गामध्ये पहिलं विमोचनच नाही आहे. विमोचन म्हणजे काय आणि ते किती अवघड आहे हे एकदा दादाने सांगितलं. पुण्याला बिडकर महाराजांचं नाव तुम्ही ऐकलं आहे. ते बिडकर महाराज तिथं नदीकाठी बसले होते, त्यांचं काय जप तप करत. एक मनुष्य आला, आणखीन त्यांना नमस्कार केला आणि म्हणाला जीव द्यायचा आहे मला. आता त्या माणसाला मुळव्याधीचा त्रास होता. रोज फडकं ठेवून जायचं आणि असं 60 वर्ष सहन केला त्यांनी. आणि मला आता बाज आला, कंटाळा आला रोज उठून त्याचा. तर ते बिडकर महाराजांनी सांगितलं असं करू नको, तू खाली जा, हे भांडं घे आणि पाणी घेऊन ये आणि तुझी व्याधी माझ्या हातावर घाल. त्यांनी त्यांच्या हातावर पाणी सोडलं, त्याची व्याधी कमी झाली. यांनी 20 वर्ष भोगली. एका माणसाची व्याधी घेतली आणि 20 वर्ष भोगली. एवढ्या सगळ्यांचं विमोचन करताना दादानी काय केलं असेल? हां, कल्पना करा. म्हणजे काय सामर्थ्य असेल, किती त्रास भोगला ह्याला विचारा. पण कधीही रक्ताच्या उलट्या व्हायच्या, काय व्हायचं दादा मध्ये तर महिनाभर त्या संचार व्हायच्या वेळेला बोलायला सुद्धा येत नव्हतं आणि तोंडातनं नुसती लाळ गळत होती. म्हणजे आपण असतो तर त्या मार्गाला गेलोच नसतो. म्हणजे बाकीच्या मार्गातून त्यांनी सेवा करायला सांगितलं. तोटा काय होतो, विमोचन केलं नसल्यामुळे दोष प्रखर होतात. आणि आपल्या मार्गामध्ये ती कृपा ध्वनी लहरी प्रकाश म्हणजे गुरुशक्ती अलॉंग विथ ऑक्सिजन बाय रेस्पिरेशन इट विल गो इन टू द ब्लड. आणि ब्लडमध्ये सगळे जे दोष आहेत ते बाहेर जातात. मूळ दोष ब्लडमध्ये आहेत की नाही? ऋणानुबंधातले दोष आहेत. तुम्ही डॉक्टरकडे गेला, तुम्हाला डायबिटीस निघाल्यावर लगेच सांगतात की ब्लडमध्ये शुगर आहे. म्हणून मगासपासून मी सांगतोय की आंतरिक अवस्था आपण शुद्ध करायची आहे, आपल्यात बदल करायचा आहे, आपलं जीवन ईश्वरमय करायचं आहे. आता रोज नुसता गुटखा खाता तो रक्तात झालेला गुटखामय जीवन जर होतं तर रोज साधना करून गुरुशक्ती धारण केलं जीवन गुरुमय होत नाही का? म्हणून साधना व्यवस्थित करायची. हे शरीर त्या कर्माला धारण करायला अडकून झालं की तुम्हाला डिफिकल्टी नाहीच आहे. शरीरात बिघाड आहे, कर्म चांगलं आहे, पण शरीरात बिघाड असल्यामुळे कर्म कार्यान्वित होऊन फळ देऊ शकत नाही. आता शरीर बरं आहे पण कर्मात कमतरता आहे. ही दोन्ही विमोचनांनी दोन्ही सारखी केली आणि दोन्हीला एक रूपाला काय करतं म्हणतात त्याला आरती करताना सिंक्रोनाइज. असं सिंक्रोनाइज दादानी केलं म्हणून आपला मार्ग श्रेष्ठ आहे. बाहेरच्या मार्गात ते सिंक्रोनायझेशन नाही आहे. अजून एक काका म्हणजे दादानी आपल्याला कृपा आधी केली आणि नंतर विधी करायला सांगितलं. त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी करताना वंशविमोचन जे केलं ते 21 वर्ष हवन करावे लागले. 21 वर्ष. तर त्या वंशविमोचनाच्या हवनाच्या वेळेला काय घडलं? वंशविमोचनाचं हवन करायचं असं ठरलं. बाबांनी सांगितलं की पहिल्यांदा त्याचे दोष काढल्याशिवाय ते माध्यम आमच्या कामाला येणार नाही आहे. तर मग दोष काढायचे म्हणजे काय करायचं? वंशविमोचन करायचं. मग विमोचन करायचं म्हणजे एकट्याचं करायचं म्हणजे वैयक्तिक खर्च खूप येणार. मग दादानं बाबा म्हणाले की कुणाला तरी बोलून विचार सामुदायिक कीर्त्या करता येतं की नाही. मग दादाने त्या गोपटे गुरुजींना बोलवलं. ते त्यावेळेचे दशग्रंथी ब्राह्मण, कोकणस्थ ब्राह्मण. त्यांना बोलवल्यावर त्यांना दादाने सांगितलं असं असं करायचं आहे आणि सामुदायिकरित्या करायचं आहे, म्हणजे माझ्या भक्तभाविकांसाठी हे करायचं आहे. तर त्यांनी म्हणे सामुदायिक करता येतं की नाही असं माझ्या काय वाचनात आलेलं नाही आहे. त्याबरोबर हाजीबाबांचा संचार झाला आणि हाजीबाबांनी सांगितलं ऋग्वेदात अमुक पानावर अमुक ऋचेमध्ये असं सांगितलेलं आहे, ते तुम्ही काढून बघा. पण त्यांनी पण ते वेळ आणलेलंच होते. लगेच बघितलं, हो म्हणाले करता येतं. हे सगळं तुम्हाला माहीत आहे.
आणि मग पहिली 5 हवनं ते गोगटे गुरुजी मलंगडावरती आहे, म्हणजे मुसलमानांची जागा नाही, असं हे जात नाहीत म्हणून. त्यांच्या दृष्टीने ते मुसलमान तरी असले तरी ते नाथ आहेत मच्छिंद्रनाथ. मग तिथं 5 हवनं केली आणि नंतर मग मुंबईला, गोव्याला, आणखीन कुठे अशी केली. सातारला केलं की नाही माहीत नाही मला, पण मुंबईला वंशुमाच्या हवनारा मी जात असे. दादांच्या मागे बसायचं आणि ते समोर हवन असायचं ना, मग तो मागे बसून पंखा घालत बसायचं त्यांच्या पाठीला. ते गुरुजी यायला तयार नव्हते. हां ते गुरुजी हा विधी करायला तयार नव्हते. हां हाजी मलम बाबांनी रुचा सांगितल्या, हो. त्यामुळे दादासाहेब मी तुमच्यावर आता येतो म्हणाले, म्हणजे त्यांचं ज्ञान किती बघा. सगळे वेद पाठ ऋग्वेदात 5 नंबर आणि ऋचा सांगितले म्हणजे काय असेल. आता जसं वंशविमोचनाचा विधी, हवन विधी करून त्यांनी ते वंशविमोचन केलं, त्याच्यानंतर कर्मविमोचन, हो. नंतर ऋणानुबंधातले दोष असे सगळे काढून झाल्यानंतर प्रत्येकाचं दैहिक माध्यम हे स्वच्छ केलं. हो. आणि त्याच्यामध्ये ते स्वच्छ झाल्यानंतर ओंकार साधना आणि प्रार्थना करायला सांगितली. दैहिक माध्यम त्याची वलय असतात बाजूला, दैहिक माध्यमाचं विमोचन केलं आणि आत्म्याला दीक्षा दिली, म्हणजे हे त्यांच्या उपयोगाला आलं. आता बँकेत तुम्हाला नोकरी लागते, त्याच्या आधी ट्रेनिंग असतं ना, तुम्हाला अकाउंट, SBI अकाउंट म्हणजे काय, हे माहीत आहे, सगळं माहीत पाहिजे की. तसं त्यांच्या कार्याला योग्य कसं तयार होईल माध्यम, तर ती 3 विमोचन आणि 5 दीक्षा ह्या दिल्यानंतर ते माध्यम आपल्या कार्यार्थ येणार. आणि त्यांनी साधना केली की हे सगळं मुक्त होत जाणार. अशा रीतीनं सेवक घडवले आणि त्यांच्या माध्यमातून पुढे कामकाज व्हायला लागलं, म्हणजे कार्य पुढं चालू होतं. हां, ते चांगलं होतं. बाबांना पहिल्यांदा दादांनी सांगितलं, हे कार्य माझ्यानंतर चालणार असेल तर मी हे करणार, नाही तर नाही करणार. बाकीचे कार्य बघा, ते गुरु गेले की ते कार्य बंद पडतं, पण आपलं तसं बंद पडलं नाही. आज 53 वर्षानंतर सुद्धा इथं चालू आहे आणि तसेच अनुभव लोकांना येत आहेत. मी कामकाज मी येतही नाही, पण ते बाकीच्या सेवक जे बसवलेत त्यांच्या माध्यमातून कामकाज होतात. श्री शशिकांत आटले काकांच्या मुलाखतीचा पुढील भाग आपण उद्या प्रक्षेपित करणार आहोत, तरी सर्वांनी नक्की बघा आणि अशा अनेक मुलाखतींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत गुरुसंवाद पोहोचवा.